पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेले काँग्रेस नेते नारायण राणेंनी आज मात्र मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत। निमित्त होतं कोल्हापुरात झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं। मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासंदर्भात स्थापन केलेल्या समितीचं अध्यक्षपद राणेंना दिल्याबद्दल राणेंनी चक्क मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले। त्यामुळे राणेंची नाराजी दूर झाली की त्यांना काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। अधिवेशनासाठी कोल्हापुरात आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे आज एकाच मंचावर पाहायला मिळाले। त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा उपयोग नोकऱ्यांपेक्षा शिक्षणासाठी करण्याचा सल्ला दिला। यालाही नारायण राणेंनी दुजोरा दिला आणि समितीचे अध्यक्ष केल्यामुळेच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ शकलो असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागणारे राणे आज मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात याची आता चर्चा सुरू झाली आहे। अनेक मान्यवर इथे बोलले, वेगवेगळ्या लोकांना आम्ही श्रेय देण्यात आलं। मला याबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने दोन व्यक्तींचा आभार मानणार आहे। एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार आणि माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मला त्या समितीचं अध्यक्ष दिलं आणि म्हणून मी आव्हान की 16% आरक्षण देऊ शकलो आणि म्हणून मी त्यांचे आभार मानतो।